आदरणीय आमदार बाई जयंत पाटील असतील, सौ चित्रलेखाताई असतील, प्रशांतजी नाईक असतील, या स्पर्धेला ज्यांची आत्ताच थोड्या वेळापूर्वी उपस्थितीसुद्धा लाभली होती असे सन्माननीय छोटम शेठ असतील, सन्माननीय रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपजी नाईक असतील, त्याच वेळेला सन्माननीय अशोकजी नाईक असतील, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याच वेळेला सन्माननीय रुपाल शेठ पाटील यांनाही आपण एक विनम्रपूर्वक अशा पद्धतीने धन्यवाद देऊया. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून रसिक प्रेक्षक वर्गाला धन्यवाद देऊया. आणि मी वळतोय माझे साथी समालोचक मित्र बुखारीजी यांच्याकडे. जेव्हा सामना 4 षटकांचा असेल, 1 षटकांचा पॉवर प्ले. ओव्हर टू बुखारीजी. धन्यवाद संदीप सर। तो सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का शेतकरी कामगार पक्ष चषक 2022 इस प्रतियोगिता के द्वारा सहर्ष स्वागत करता हूं। इस बार काउ कॉर्नर की दिशा में खेला हुआ स्ट्रोक प्रसाद पाटिल एक लेजेंड क्रिकेटर नाम से जाने जाते और आज उन्होंने इस प्रतियोगिता में काफी बल्लेबाजी में प्रभावित किया और पिछली मैच में मैन ऑफ मैच से नवाजा गए वही खिलाड़ी प्रसाद पाटिल 9 सेकंड पर आते हुए स्ट्राइक पे प्रफुल्ल पाटिल पिंट्या नाम से प्रचलित आज इस प्रतियोगिता में सेमीफाइनल का थरार। इस प्रतियोगिता में किस तरह की बल्लेबाजी होगी? गेंदबाजी मार्ग पर मितेश, इस बार फ्लोर फुल टॉस किस्म की गेंद उसे खेल दिया है। शॉट फाइन लेग की दिशा में ट्रैवल होती हुई तब तक डिक्लेयर जोन में जाती हुई इस 1 रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गुणलेखक अनिरुद्ध म्हात्रे सर में बतलाते हुए स्कोर जा पहुंचा है 2 रन स्कोर बोर्ड पर। पहला ओवर पावर प्ले का जारी। 4 ओवर का होने वाला मुकाबला, क्रिकेट का घमासान युद्ध इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर। तो फिर से एक बार मितेश अपने ओवर की तीसरी गेंद सामना करेंगे। पिंट्या पाटिल और पिच किस्म की गेंद उसे खेल दिया सीधे बल्ले से गेंद के नीचे खिलाड़ी। जब तक फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने चीते की दौड़ लगाते हुए 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन स्कोरबोर्ड पर, जबकि पहला ओवर पावर प्ले का जारी। फिर से एक बार मितेश अपने ओवर की चौथी गेंद थोड़ी सी फील्डिंग का मुआयना करते हुए जिस तरह से प्रसाद पाटिल बल्लेबाजी करते उसी तरह से यहां पर फील्डिंग को अंजाम देते हुए इस बार मृत गेंद डेथ गेंद करार करते हुए दक्ष पंच अंपायर सर यहां पर कोई गेंद नहीं, यहां पर 3 गेंदें जरूर हो चुकी है स्कोर बोर्ड पर 3 रन। अभी आए दर्शकों की जानकारी के लिए कहना चाहूंगा चालू मुकाबला सेमीफाइनल का मुकाबला हाशिवरे विपक्ष धोकवड़े ये दोनों टीम के दरमियान। इस बार फुल टॉस गेंद उसे खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग के दिशा में बाउंड्री लाइन के पार संजीवनी चौक। छवि की शुरुआत की यहां पर जिस रनों की जरूरत है दोस्तों, अक्सर कहा जाता है भूखे बच्चे को दूध चाहिए और क्रिकेट में खिलाड़ियों को रन चाहिए। उसी तरह से यहां पर रनों की बौछार करते हुए बल्लेबाज प्रसाद पाटिल स्कोर जा पहुंचा है 7 रन स्कोरबोर्ड पर। इस बार देखिए इनसाइड कट और सीधा विकेट का पतन। बल्लेबाज प्रसाद पाटिल बड़ी विकेट का पतन, बड़ी मछली जाल में फांसते हुए विकेट का पतन।
बोर्ड पर आता हुआ, एक विकेट की नुकसान पर। स्ट्राइक पे बल्लेबाज सचिन, लेफ्ट आर्म बल्लेबाज। पिछली मैच में जिन्होंने धुआंधार बल्लेबाजी की थी वही बल्लेबाज सचिन आज इस मैच में किस तरह की बल्लेबाजी करेंगे? डू एंड डाई, करो या मरो। यहां पर बख्शीश पात्र होना है तो यहां पर रनों की बौछार करनी होगी। बल्लेबाज सचिन और उनका साथ देते हुए पिंटिया पाटिल। तो गेंदबाजी मार्ग पर मितेश अपने ओर की अगली गेंद। इस बार शॉर्ट किस्म की गेंद पर नसीब गांडू तो क्या करेगा पांडु। जहां पर लगाने का बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास था पर गेंद को ढकेल दिया है डिक्लेयर जोन में। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 8 रन स्कोर बोर्ड पर। तो इस बार एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 8 रन, 1 विकेट के नुकसान पर। 4 ओवर का होने वाला यह मुकाबला इस क्रिकेट की प्रतियोगिता में शेतकरी कामगार पक्ष चषक 2022 की शुरुआत होती हुई। दक्ष पंच अंपायर इस मैच में अमित गोलितकर सर और उनकी साथों साथ प्रमोद कांबळे सर। और फिर से एक बार गेंदबाजी के लिए आते हुए दूसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज यूनिटी धोकवड़े की जानिब से गेंदबाज कल्पेश मात्रे उर्फ लारा, लारा नाम से जाने जाते हैं। आज लारा ने काफी प्रभावित किया गेंदबाजी पर। तो फिर से एक बार देखना है प्रफुल्ल पाटिल। तो चालू मुकाबला दोस्तों यूनिटी धोकवड़े विपक्ष हशिवरे के बीच होता हुआ यह सेमीफाइनल का थरार। आज इस प्रतियोगिता में किस तरह की बल्लेबाजी करेंगे? बल्लेबाजी करने वाली टीम हशिवरे, जबकि पिंटिया पाटिल स्ट्राइक पर तो नॉन स्ट्राइक पर सचिन। 1 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर स्कोर जा पहुंचा है 8 रन। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाजी के लिए आते हुए फिर से एक बार कल्पेश मात्रे उर्फ लारा गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार आओ देखा लाता हो, उसे खेल दिया मिड विकेट के ऊपर से। दर्शक बने फील्डर, फील्डर रन। फिर से एक बार घुटना टेक तमाशा देख पर फिर से एक बार नसीब यहां पर खराब होता हुआ। पिंटिया पाटिल 1 रन डिक्लेयर जोन में जाती हुई। इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन स्कोर बोर्ड पर। 1 विकेट के नुकसान पर पिंटिया पाटिल काफी श्रेय कर रहे, मेहनत कर रहे, संघर्ष कर रहे, पर उस संघर्ष का उन्हें किसी भी तरह का फल प्राप्त नहीं हो रहा। यहां पर सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर कल्पेश मात्रे उर्फ लारा गेंदबाजी करने के लिए तैयार। सामना करेंगे एक छक्के की सहायता से खेलते हुए बल्लेबाज पिंटिया पाटिल। पिंटिया पाटिल एक ऐसे बल्लेबाज है जो अगर 4 ओवर तक इस क्रीज पर जरूर रुके तो यहां पर रनों की बौछार करेंगे। इस बार स्क्वायर कट किया है, बेहतरीन स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाहर, चौकार लगाते हुए स्कोर जा पहुंचा है 19 रन। 1 छक्का और 1 चौके की सहायता से खेलते हुए
बल्लेबाज पिंटिया पाटिल पूरी जिम्मेदारी के साथ खेलते हुए, क्योंकि उन्हें पता है ये सेमीफाइनल का मैच है। इस मैच में 1 रनों की बौछार करनी होगी, एक विराट स्कोर खड़ा करना होगा। तो फिर से एक बार थोड़ी सी फील्डिंग का मुआयना करते हुए खुद गेंदबाज कल्पेश मात्रे उर्फ लारा गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार डिक्लेयर जोन में जरूर खेला हुआ स्ट्रोक, 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 20 रन। 4 गेंदें हो चुकी है अभी भी दूसरे ओवर की, 2 गेंदें आना बाकी। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर चौवा, चौथी गेंद पर सिंगल, 5वीं गेंद किस तरह की डालेंगे गेंदबाज कल्पेश और किस तरह से प्रत्युत्तर देंगे बल्लेबाज पिंटिया पाटिल। और इस बार देखिए गेंद आई स्लॉट में, भेज दिया है पार्किंग प्लॉट में। आखिरी गेंद डालने के लिए तैयार। इस बार अच्छी गेंद हल्के हाथों से ढकेल दिया। दोस्तों अक्सर कहा जाता है अच्छी गेंद का सम्मान करो, बुरी गेंद की पिटाई करो, और अच्छी गेंद डाली थी और उससे ढकलना चाहते थे पर बल्ले का बाहर हिस्सा जरूर लगा था। गेंद लॉन्ग स्टॉप थर्ड मैन रीजन में डिक्लेयर में जाती हुई, तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 2 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 27 रन। 13.5 के अवसर से बल्लेबाजी करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम यहां पर हशिवरे टीम धोकोडे संघाला विनंती असेल आपण टीम मीटिंग नाही घ्यायची आहे। तो फिर से एक बार 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 27 रन, 27 ऑन द बोर्ड, 1 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक पे बल्लेबाज लेफ्ट आर्म बल्लेबाज सचिन, तो नॉन स्ट्राइक पे पिंटिया पाटिल जिन्होंने दूसरे ओवर पर लाजवाब बल्लेबाजी की, 2 छक्के और 1 चौके की सहायता से टीम का स्कोर खड़ा किया है 27 रन। अभी गेंदबाजी के लिए आते हुए यूनिटी धोकोडे की जानिब से गेंदबाज नए गेंदबाज करण तोड़नकर गेंदबाजी करने के लिए तैयार। निजी पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए प्रेक्षकांमध्ये सन्माननीय अमितजी नाईक हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। आम्ही आमचे भाऊकाका मात्रे यांच्या वतीने आपणास विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। अमितजी नाईक यांना ही विनंती असेल। धन्यवाद संदीप सर। तो यहाँ पर पहली गेंद डॉट कराने में कामयाब होते हुए गेंदबाज करण। तो फिर से एक बार स्ट्राइक पे सचिन, लेफ्ट आर्म बल्लेबाज, तो नॉन स्ट्राइक पे पिंटिया पाटिल। स्कोर रुका हुआ 27 रन, तीसरा और प्रगति पर। इस बार देखिए लाजवाब स्ट्रोक, हुआ 31 रन। थोड़ा सा मनोवैज्ञानिक प्रेशर आया होगा क्योंकि शॉर्ट किस्म की गेंद थी, उसे पुल किया और सक्सेसफुल हो गए बल्लेबाज सचिन। तो फिर से एक बार गेंदबाज करण अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। अंपायर सर से गुजारिश है मैच शुरू किया जाए। तो यहां पर पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर चौवा लगाया बल्लेबाज सचिन ने और हशीवरे टीम के लिए यहां पर 4 रनों की बौछार करते हुए फिर से एक बार करण अपने बॉलिंग मार्ग पर सचिन के लिए। इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, रनआउट का खतरा हो सकता था। डेंजर जोन में थे पिंटिया पाटिल, तब तक 1 रन आसानी से मुकम्मल किए। इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है
32 रन स्कोर बोर्ड पर, 32 ऑन द बोर्ड। 32 रन, 32 ऑन द बोर्ड। तो फिर से एक बार स्ट्राइक पे बल्लेबाज पिंटिया पाटिल, जिन्होंने 2 छक्के और 1 चौके की सहायता से अपने टीम के लिए अच्छा आगाज किया है, वही खिलाड़ी स्ट्राइक पर। सामना करेंगे गेंदबाज करण, यूनिटी धोखौड़े की जानिब से गेंदबाजी करने के लिए तैयार। और इस बार देखिए बड़ा स्ट्रोक लगाया, फिर से एक बार यहां पर नसीब खराब आरसी ग्रुप फ्रेंड्स हशिवरे टीम का। यहां पर 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 33 रन, 33 ऑन द बोर्ड। बेहतरीन स्ट्रोक जरूर लगाया था, पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। आज साथ नहीं देते हुए यहां पर पिंटिया पाटिल के बड़े स्ट्रोक जरूर लगाए थे बल्लेबाज ने। तो फिर से एक बार करण अपने बॉलिंग मार्ग पर सामना करने के लिए तैयार बल्लेबाज पिंटिया पाटिल। एक सलामी वीर बल्लेबाज पिंटिया पाटिल स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पे सचिन, गेंदबाजी मार्ग पर करण। इस बार बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद ट्रैवल होती हुई, तब तक 2 रन आसानी से मुकम्मल। इस 2 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा है 35 रन स्कोर बोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर, जबकि तीसरा ओवर प्रगति पर। तीसरे ओवर की अभी भी आखिरी एक गेंद आना बाकी। करण अपने बॉलिंग मार्ग पर, स्ट्राइकर बल्लेबाज पिंटिया पाटिल, प्रफुल्ल पाटिल। इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, डेंजर जोन में खिलाड़ी सचिन, और दोनों जवानी के मस्ती में चूर। न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने। तो फिर से एक बार संकेत गेंदबाजी करेंगे, संकेत मात्रे। तो स्ट्राइक पे बल्लेबाज सलामी वीर बल्लेबाज पिंटिया पाटिल, प्रफुल्ल पाटिल पिंटिया नाम से जाने जाते हैं। आज इस प्रतियोगिता में 6 गेंदों में कितने बड़े स्ट्रोक लगाने में कामयाब होंगे बल्लेबाज पिंटिया पाटिल। पिंटिया पाटिल एक ऐसे बल्लेबाज है जिनके पास वो क्लास है, और क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, ऐसा कहा जाता है। फिर से एक बार संकेत, संकेत की पहली गेंद फुल टॉस किस्म की गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल न कर सके बल्लेबाज पिंटिया पाटिल। इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 36 रन, 36 ऑन द बोर्ड। स्ट्राइक पे बल्लेबाज मंथन डाकी, गेंदबाजी करेंगे संकेत मात्रे। स्लॉग और हानामारी का षटक, इस हानामारी के षटक में किस तरह की बल्लेबाजी होगी हशिवरे टीम की जानिब से, क्या उन्हें रोकने में कामयाब होंगे यूनिटी धोखौड़े के गेंदबाज संकेत मात्रे। और इस बार अच्छी कट जरूर की थी गेंद को जादुई फिरकी के साथ, अंपायर जी सर का इशारा। 22 के रिप में 1 रन डिक्लेयर जोन में जाती हुई, इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 37 रन, 37 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट। अभी भी इस इनिंग की 4 गेंदें आना बाकी, और इस बार सफल होकर खेल दिया है, रूम बनाकर परफेक्ट फुल, वंडरफुल गेंद बाउंड्री लाइन के
सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 43 रन, 43 ऑन द बोर्ड। यहां पर तीसरी गेंद पर छक्का लगाया बल्लेबाज मंथन डाकी ने और छक्के के साथ अपना आगाज करते हुए मंथन डाकी एक छक्के की सहायता से खेलते हुए स्कोर जा पहुंचा है 43 रन। अभी भी इस इनिंग की 3 गेंदें आना बाकी। क्या इस 3 गेंदों पे बड़े स्ट्रोक लगाएंगे बल्लेबाज मंथन डाकी? इसी स्ट्रोक के लिए जाने जाते बड़े स्ट्रोक लगाने वाले बल्लेबाज मंथन। और इस बार देखिए, यू मिस आई डेफिनेटली इट, खंबा उखाड़ दिया, परफेक्ट यॉर्कर, विकेट का पतन, डीजे को मौका। दिखलाया गेंदबाज संकेत मात्रे ने। तो संकेत मात्रे अपने ओर की 5वीं गेंद सामना करेंगे नए बल्लेबाज मनीष मोकल। राकेश चौहान पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे यहां पर बल्लेबाजी करते हुए पहला सेमीफाइनल का मैच कल के दिन दोस्तों सूर्योदय थल पालती टीम यहां पर फाइनल में प्रवेश कर चुकी है। तो कौन फाइनल में प्रवेश करेगा, इसके लिए होता हुआ यह महायुद्ध। तो गेंदबाजी मार्ग पर संकेत मात्रे मनीष मोकल के लिए। इस बार शॉट ऑफ लेन गेंद और उसे खेल दिया है। वहां पर खिलाड़ी जरूर तैनात और
हॅलो. आज या ठिकाणी ज्या क्रिकेटच्या सामने आयोजित केलेले आहेत ते आमचे म्हणजे लाडके, तसेच खूप आम्हाला या ठिकाणी आमच्या गावोगावी त्या मदत करतात. तसेच ते आमचे लाडके म्हणजे महेंद्र शेठ म्हात्रे यांनी आज या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केले आहेत. ते खूप चांगल्या प्रकारे ते राबवत आहेत. आम्हाला खूप आनंद होत आहे की अशा ठिकाणी आम्हाला या 2 शब्द बोलण्याची संधी मिळते. तर आम्ही त्यांचे खूप आभार मानतो. त्याच ठिकाणी जी ते क्रिकेटची जी खेळपट्टी बनवलेली आहे ते आमचेच आम्ही जे काही आमचे मित्र जे गावचे ते सुद्धा इथे हातभार लावले. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे एक मदत केलेली आहे. महेंद्र शेठ यांना, रवींद्र शेठ यांना, ते महेंद्र शेठ यांना, रवींद्र शेठ यांना. तर रवींद्र शेठ हे आमच्या गावोगावी येतात आणि गावोगावी आम्हाला मदत करतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला जर त्यांची गरज लागली तर त्यांना आम्ही एक फोन करतो. ते एका फोनवरती ते आमच्या घरी येतात किंवा अलिबाग हॉस्पिटल कुठेही असो, जे काही सरकार हॉस्पिटल आहे तिथे आमची समजा आम्हाला त्यांची गरज लागली तर आम्ही त्यांना एक फोन करतो. ते एका फोनवर ते आमच्यासाठी हजर राहतात आणि काही ना काहीतरी ते आम्हाला मदत करतात. कुठल्याही परिस्थितीत ते येतात, जसे असतील त्या ठिकाणाहून ते येतात. आम्हाला मदतसुद्धा खूप चांगल्या प्रकारे करतात. तसेच आमचा जो आदिवासी गाव आहे सागवाडी, या ठिकाणी आम्ही क्रिकेटचे सामने आयोजित केले होते, कबड्डी सामने आयोजित केले होते. त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिल्या. 1, 2, 3 आणि 4 अशा क्रमांकाच्या ट्रॉफीज दिल्या. आणि ते तसेचसुद्धा त्यांनी आम्हाला एक टी शर्ट असे चांगल्या प्रकारे एक कबड्डी ग्रुपसाठी नवतरुण मित्रमंडळ सागवाडी या ग्रुपसाठी त्यांनी आम्हाला टी शर्ट छापून दिले. त्यांचे आम्ही सुद्धा आभार मानतो मनापासून. सागवाडी ग्रामस्थ मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच आज या ठिकाणी आम्हाला त्यांनी बोलावलं याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर वळूया सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर बाबू काकांविषयी खूप चांगली त्यांनी टिप्पणी केली आणि त्याच वेळेला त्यांचा आभारसुद्धा मानलं. गेले 2 दिवस आपण पाहतोय सूर्योदय क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये छान प्रतिसादसुद्धा आपल्याला रसिक प्रेक्षकांचाही पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धासुद्धा अनुभवायला मिळते आणि त्याच वेळेला आउट ऑफ द ग्राउंडसुद्धा खूप चांगल्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळत आहेत. वळतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी घेऊन चालतो आपल्याला विकासदादा साखरकर यांच्याकडे. धन्यवाद संदीपजी. 48 धावांचं लक्ष असताना आपण फक्त पहिल्याच चेंडूवर 1 धाव केली आणि पिंट्या पाटील नेहमी कितीही मैदानावर वेगळ्या पद्धतीची परिस्थिती असू दे, पिंट्याचं डोकं हे मैदानात फलंदाजी करताना नेहमी शांत असते, कधीच जास्त ॲटिट्यूड दाखवत नाही, परंतु बॅट त्याची नेहमी बोलत असते. 12 चेंडूंचा खेळ त्याने केला आणि 12 चेंडूत 29 धावा केल्या. त्यामध्ये एकही निर्धाव चेंडू त्याने खर्च केलेला नाही. मग याच्या बॅटिंगवरून त्याची बघा सिंगल, ज्या वेळेला मोठा स्ट्रोक येत नाही त्यावेळेला सिंगल धावा काढली जातात. गोलंदाजी मार्कवर बघतोय मनीष मोकल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू आपण बघतोय, बॅटल इज बिगिन. सेमीफायनलचा थरार आपण या ठिकाणी बघतोय. पहिलं फलंदाजी करताना 47 धावा जमवलेल्या आहेत आणि 48 धावांचं लक्ष युनिटी धोकवडे या संघासमोर ठेवलेलं आहे. आणि युनिटी संघाचे 2 फलंदाज आपण बघतोय, स्वप्नील म्हात्रे आणि कुंदन तोडणकर. ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि 1 धावफलकार आलेला आहे. मनीष मोकल, आपण नेहमी त्याला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघातर्फे बघत असतो. आज RC ग्रुप हाशिवरे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पुन्हा एकदा घोषित परिसरामध्ये जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या होते 2 धावा. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर ज्या वेळेला भाकीत केलं होतं की आम्ही कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू धोकवडे संघाने, आणि पिंट्याने सुद्धा भाकीत केलं होतं की आम्ही कमीत कमी 40 ते 45 धावा जमू. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी फलंदाजी केली, स्वतः फ्रंटवर राहून लढला आणि 47 धावांपर्यंत संघाला घेऊन गेला. एक तेज तर्रार ऑफ स्टंप पिचिंग चेंडू आपण बघतोय. जोरकस अपील सुद्धा या ठिकाणी बघतोय स्टंपिंगचं, आणि त्याच वेळेला पाचारण केलं जातंय थर्ड अंपायर बंटीजी कांबळे यांकडे. बंटीजी कांबळे यांना स्वस्थ बसून देत नाहीत. आज जेव्हा जेव्हा त्यांची पाळी असते समालोचन कक्षात बसण्याची, त्या वेळेला त्यांना थर्ड अंपायरची भूमिका पार पाडावी लागते. घेऊन चालतोय पुन्हा एकदा थर्ड अंपायरकडे आणि मुन्नाच्या धगधगकडे. डिसिजन पेंडिंग. स्टंपिंग.
डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. पंचांची भूमिका आपण बघतो या ठिकाणी. पंच सर्व प्रकारे हाताळून बघत आहेत कशा पद्धतीने निर्णय द्यायचा आहे. शेवटी पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. बघूया कशा पद्धतीने आता या ठिकाणी काय केलं जाते. नॉट आउट. अंपायर सेज नॉट आउट. थर्ड अंपायरचा निर्णय येतो या ठिकाणी. नॉट आउटची नोंद केली जाते आमच्याकडून. आणि मी अगोदरच म्हटलं होतं संदीप की बंटी सरांना अजिबात आराम करून देत नाही आहेत. त्याने ठरवलेलं आहे यांना विश्रांती द्यायची नाही आहे. चेंडू डॉट मात्र नक्कीच जातोय. धावसंख्या वाढत नाहीये. 48 धावा आहेत. 12ची सरासरी राखायला पाहिजे होती. त्याच वेळेला धावफलकावर बघतो पॉवर प्लेच्या षटकात पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या जातात. आणि मोनिश मोकलची गोलंदाजी पहिल्या षटकात खरोखर अतिशय अप्रतिमरित्या गोलंदाजी करताना दिसतोय. कोणत्याही प्रकारे मोठा स्ट्रोक्स येणार नाही याची खबरदारी त्याने आतापर्यंत घेतलेली आहे. वायडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि वायडिश लॉंग ऑन. हा चेंडू मात्र आपण बघतोय जायचं दिशाहीन ठरतोय. पंच प्रमोदजी कांबळे यांचा इशारा येतो आमच्या स्कोरर गुणलेखकासाठी हा वाईड बॉल आहे म्हणून. एक अवांतर धावसंख्येची नोंद या ठिकाणी केली जाते आणि धावसंख्या होते ती 3 धावा. बिनबाद 3 धावा. कुंदन तोडणकर ज्या पद्धतीची फलंदाजी पहिल्या मॅचमधून त्याच्याकडून बघायला मिळाली होती त्याच फलंदाजीची आवश्यकता ती या मॅचमध्ये सुद्धा असणार आहे या पहिल्या षटकात सुद्धा. आता जोरकस मारण्याचा प्रयत्न. चांगलं एलिव्हेशन. स्टँड अँड डिलिव्हर्ड. इट्स अ शूट 6. चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एलिव्हेशन केला होता. अप्रतिमरित्या स्ट्रोक्स मारला होता. 6 धावा वसूल करणारा स्ट्रोक होता. धावसंख्या होती या षटकारांशी 9 धावा. आता मात्र काहीसं चांगलं कमबॅक केलेलं आहे ते या संघाने धोकवडे संघाने कुंदन तोडणकर याने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. सक्सेसफुल होत नाही आहे मात्र. चेंडू मिडगॉनच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. 1 धाव मात्र मिळते आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले होता तो समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती बिनबाद 10 धावा. याच दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावरती आमचे सहकारी आणि वर्सोली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सन्माननीय सुरेशदादा घरत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी कामगार पक्ष चषक 2022च्या निमित्तानं. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 10 धावा धावफलकावर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ होणार. मंथन डाकीकडे चेंडू सोपवला जातोय. बघूया मंथन डाकी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आणि मंथन डाकीची गोलंदाजी आपल्या संघाला कशी उपयुक्त ठरेल किंवा कुंदन तोडणकर त्याच्यावर कशा प्रकारे हल्ला बोल केला जाईल हे येणारे काही 6 चेंडू ठरवतील. मंथन डाकीच्या हातात चेंडू सोपवला जाईल. मंथन डाकी खऱ्या अर्थाने खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून उदयास आलेला हा खेळाडू आपण बघतोय. चांगला चेंडू. पहिला चेंडू अतिशय वेगात पडलेला हा चेंडू. प्रसादच्या हातामध्ये चेंडू ज्या वेळेला चिपकला जातोय त्याच वेळेला बेल सुद्धा उडवली जातोय. प्रसाद चेंडू कधीच हातात ठेवत नाही. ज्या वेळेला नॉन स्ट्राईकचा यांचा जरी खेळाडू जरी थोडासा पुढे असेल तरी प्रसाद तो गोटी नेम करण्याचा प्रयत्न नेहमी करताना आपण बघत असतो. प्रयत्न 100% तो देण्याचा नेहमी आपण मैदानात बघत असतो. ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळेला चेंडू मात्र निर्धाव ठरतोय. धावसंख्येत आणखी कोणतीही वाढ होत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 10 धावा. 48 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय धोकवडे संघ. चांगला चेंडू बॅटची खालची कडा गेली. वेटिंग फॉर अंपायर. वेटिंग करत नाहीये फलंदाज. अंपायरचं डायरेक्टली बाहेर पडतोय. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवतोय. फलंदाज बाद. हल्लीच आपण बघितलं थर्ड प्रीमियर सुद्धा. 2 मिनिटं पंच फक्त सामना थांबवा.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सहर्ष स्वागत आहे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आदरणीय आमदार भाई जयंत पाटील व्यासपीठावर आगमन होत आहे. ज्यांच्या नावाचा, ज्यांच्या खऱ्या अर्थानं कामाचा आणि ज्यांच्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा सदैव मैदाना सदैव खऱ्या अर्थानं आपण नेहमीच आपण एक नागरिक म्हणूनच आणि त्याच वेळेला एक जबाबदार आणि त्याच वेळेला त्यांचे कार्यकर्ते या नात्याने ज्यांचा खऱ्या अर्थानं आदर्श बाळगावा असे आमचे आदरणीय आमदार शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे या विभागातील सर्व नेते मंडळी आणि त्याच वेळेला आमचे सर्व कार्यकर्ते मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि पंचांना विनंती करतो की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. याच दरम्यान आपण बघितलं तर नवीन आलेला फलंदाज करण म्हात्रे या ठिकाणी फलंदाजी करतोय. करण म्हात्रेच्या फलंदाजीचा बॉडी लँग्वेज बघितलं तर असं वाटतं की हा चांगला दर्जाचा खेळाडू असावा आणि ते त्याने कित्येक वेळा सिद्ध सुद्धा करून दाखवलेलं आहे. 48 धावांचं लक्ष्य आहे, टार्गेट आहे त्यांच्यासमोर आणि दुसरं षटक चालू झालेलं आहे. मंथन डाकीने पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. याच्यानंतर बिग 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 मेगा फायनल होणार आहे. शेका पक्ष चषक 2022 साठी 2 संघ, यामधील कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचेल, कारण साई सूर्योदय पालती संघाने अगोदरच अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. आणि काय अफलातून स्ट्रोक्स, एक हँडसम शॉट, इट्स अ ह्यूज अँड फॅन्टास्टिक 6. करण म्हात्रेच्या बॅटमधून येताना बघतो आपण, ज्या ज्या वेळेला गरज असते त्या त्या वेळेला करण म्हात्रे नेहमी फलंदाजी चांगली करून दाखवत असतो. आज सुद्धा त्याने चांगली फलंदाजी केली आणि धावसंख्या नेऊन ठेवली 17 पर्यंत. ज्या वेळेला प्रत्येक षटकामागे 12 धावांची सरासरी असताना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहेत, चांगला धावांचा पाठलाग करत आहे तो धोकवडेचा संघ. 17 धावा फलकावर. पुन्हा एकदा एक देखना शॉट, इनसाइड आउट, इट्स अ लवली शॉट, इट्स अ सिक्सर, फॅन्टास्टिक शॉट. दोन स्ट्रोक बघायला मिळावे. क्रिकेटपटूंचं जी खरं स्टायलिशपणा असतो तर या दोन्ही फटक्यामधून नजाकत बघायला मिळालेली ती करण म्हात्रेची. 2 स्ट्रोक बघायला मिळाले आणि ज्याने अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती मंथन डाकीने, त्याच्यावरच हल्ला बोल केलेला आहे. धावसंख्या झाली या 2 षटकारांशी आपण बघतोय धावफलकावर 23 धावा. आता बघूया मंथनवर कशा प्रकारे जो हँडल करतोय ते प्रेशर. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु चेंडू सरळ मिडॉनच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. जयेश राजभर त्या ठिकाणी चांगलं चपळाईने क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूवर कोणत्याही प्रकारे धाव जाणार नाही याची दक्षता बाळगतोय. दुसऱ्या षटकाची बघता बघता समाप्ती होते आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 1 गडी बाद 23 धावा. ज्या वेळेला संदीप असं वाटत होतं की सामना
हा हशिवरे संघ एक तगडा संघ आहे आणि ज्या वेळेला एक चांगली गोलंदाजी करणारा युनिटी धोकोडे संघ, परंतु त्यांच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला होता, ज्यांनी 5 षटकांमध्ये 43 धावा, 5 षटकात लोणारे संघाला फक्त आणि फक्त 24 धावा खर्च करून दिल्या होत्या. त्या पद्धतीने गोलंदाजी करणाऱ्या संघावर ज्या वेळेला 4 षटकात 47 धावा गमावण्याची नामुष्की आली होती, त्यावेळेला वाटलं होतं की हशिवरे संघ नक्कीच त्यांना सहजरित्या पराभूत करेल, परंतु तसं काही झालेलं नाहीये. तर पहिल्या 2 षटकात अतिशय चांगला सुरुवात केली त्यांनी आणि 23 धावा. आता हे षटक मात्र एक निर्णायक षटक ठरू शकतं, कारण प्रफुल्ल पाटीलच्या चेंडू हातामध्ये दिलेला आहे आणि प्रफुल्ल पाटीलने यावेळेला बॅटनी चांगली जादू दाखवली. तीच जादू जर त्यांनी गोलंदाजीत सुद्धा दाखवली तर संघाचं पारडं मात्र नक्कीच झुकू शकतो. परंतु सामना आता तर बघितलात तर नक्कीच दोलायमान स्थितीमध्ये आहे, दोन्ही संघाच्या बाजूने समसमान आहे आणि तर जास्त बघितलं तर धावांचा जो पाठलाग आहे तो बरोबर रीतीने काढल्यामुळे धोकोडे संघाचं वर्चस्व थोडं जास्त प्रमाणात आहे त्यामध्ये. आणि थोडं फास्ट करायचं आहे पंच, कारण अजून आपल्याला मेगा फायनल खेळवायची आहे आणि पाहुण्यांचं स्वागत आहे आणि असे भरपूर कार्यक्रम बाकी आहेत, त्याच्यामुळे दिवसा उजेडात आपल्याला सर्व स्पर्धा ही पार संपन्न करायची आहे. तिसरे षटक घेऊन प्रफुल्ल पाटील मैदानात उतरलेला आहे गोलंदाजीसाठी. बघूया स्वप्नील कॅप्टन कूल म्हणून ज्याचा उल्लेख केला जायचा पूर्वी. क्या बात है, एक हँडसम शॉट पुन्हा एकदा बघायला मिळाला आहे. चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. चांगला चेंडू, यावेळेला वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. अंपायर सेज इट्स अ बोल्ड विकेट. चावी हरवलेली आहे, कोणाकडे कोणाला जर सापडली असेल तर ती कृपया आणून द्यायची आहे. एफजेड गाडी. या ठिकाणी स्वप्नीलने एक षटकार ठोकून चांगलं स्वागत केलं होतं पिंट्यांचं, परंतु पिंट्या सुद्धा चांगलं कमबॅक करतोय. असे मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये नक्कीच आहे, हे सुद्धा दाखवून देतोय. पुढच्या चेंडूवर माघारी पाठवतोय स्वप्नीलला. नवीन फलंदाज जातो फलंदाजीसाठी, तो म्हणजेच पंकज भगत. पंकज भगत फलंदाजीसाठी जातोय. आवश्यकता आहे ते आता मात्र 19 धावांची. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सामना बघितला तर दोलायमान स्थितीत आलेला आहे, पण सामना बरोबरीमध्ये आहे. 10 चेंडू आणि 19 धावा. आता एखादा बिग हिट जर आला तर सामना नक्कीच धोकोडे संघाच्या बाजूने झुकू शकतो, परंतु बघूया प्रफुल्ल पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, आरसी फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाचा संघ कशा पद्धतीने कमबॅक करतोय हे जाणून घेणं नक्कीच आपल्याला गरजेचं ठरणार आहे. आणि येथे 4 चेंडू दिसणार आहे ते आपल्याला. पुढचा चेंडू गोलंदाजी सज्ज झालेला तो पिंट्या पाटील. आहा, क्या बात है, पंकज यावेळेला दर्जा दाखवतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. फुलटॉस चेंडू, एक धाव मात्र मिळते. धावसंख्या झालेली 1 धाव वाढून 36 धावा, 36 रन्स. 12 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 12 धावा. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पिंट्या पाटीलवर सुद्धा नक्कीच दबाव निर्माण झालेला आहे. 2 षटकार त्याच्या षटकात गेलेले आहेत आणि याही वेळेला पंकजचा जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे आणि मनीषच्या हातात चेंडू स्थिरावलेला आहे.
क्षेत्ररक्षण बघतोय इनसाइड द सर्कल. त्याचप्रमाणे मिड ऑफच्या क्षेत्रात सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात येत आहे. चारही क्षेत्ररक्षक आहेत ज्या ऑफसाईडला तैनात केले आहेत ते सर्कलमध्येच आहेत. बघूया 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कल्पेश बॉलिंग मार्कवर. कल्पेश मात्र इज ऑन अ स्ट्राईक. डावखुरे दोन्ही फलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये फलंदाजी करताना आणि गोलंदाज सुद्धा डावखुराच आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ठोकतो या ठिकाणी. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. इट्स 2 धावा. 2 धावा. अतिशय जबरदस्त शॉट होता आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण होतं. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. 38 धावा धावफलकावर. पाच चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. बघा पहिल्याच मॅच मध्ये कसा संघ जिंकवायचा असेल तर कशाही पद्धतीने तुम्हाला 101% द्यावंच लागतं. त्याच पद्धतीने खेळ या मैदानात होताना दिसतोय आपल्याला. सचिन मात्र गोलंदाजी करतोय. ऑप्टमच्या काहीसा बाहेरचा चेंडू आहे. पंचांना टप्पा रुचत नाहीये. पंच दर्शवतात इट्स अ वाईड डिलिव्हरी. बघा ट्विस्ट निर्माण. प्रेशर दोघांवरही आहे. फलंदाजांवर प्रेशर आहे, गोलंदाजांवर प्रेशर आहे, क्षेत्ररक्षकांवर प्रेशर आहे. त्याप्रमाणे प्रेशर सर्वात जास्त कोणावर असेल तर ते पाठीराख्यांवर. 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 9 धावा. याही वेळेला लारा मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु फसतोय. फटका फलंदाज बाद. पद्धतीने चेंडू थांबवतोय. 1 धाव मात्र काउंट केली जाते. धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा. 8 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. सामन्याचं इक्वेशन सामना कलाटणी बघा कशा पद्धतीने घेतोय. 3 चेंडू 8 धावा आणि मॅच विनिंगचा शब्द कोणता असेल तर जो अडवलेला षटकार आहे तो मॅच विनिंग ठरणारा टर्निंग पॉईंट असू शकतो ह्या मॅचचा. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 8 धावांची आवश्यकता आहे. जर हाशिवरे संघ जिंकला तर तो टर्निंग पॉईंट ठरू शकतो, परंतु जर धोकवडे संघ जिंकला तर मारणारा जो खेळाडू आहे तोच टर्निंग पॉईंट करू शकतो. बघूया सचिन म्हात्रे कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. खंडू जुने दिवस आठवतोय का बघायचं आपल्याला. फुलटॉस चेंडू होता. एक सोपा स्ट्रोक होता. 1 धाव मात्र मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला असता तर 2 चेंडूत 1 स्ट्रोक लागायची गरज लागली असती, परंतु तसं काही होत नाहीये. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. एक लॉलीपॉप चेंडू होता, परंतु त्या चेंडूचा फायदा मात्र या ठिकाणी होताना दिसत नाहीये. आपण बघितलं तर पहिल्या जिराट सोबतच्या मॅचमध्ये सुद्धा असाच फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला होता तो सचिनने, परंतु त्याचा फायदा मात्र घेतला आला नव्हता आणि फलंदाज त्याही वेळेला बाद झाला होता. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. इक्वेशन इज दॅट. RC फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे की युनिटी धोकवडे. अंतिम चषकासाठी कोण लढणार. हा मात्र बघा काही ट्विस्ट. इट्स अ ट्विस्ट. धक धक. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली ती 42 धावा. 42 रन ऑन द स्कोर बोर्ड. आता मात्र 1 स्ट्रोक पाहिजे, म्हणजे आता आम्हाला बसायला हरकत नाहीये. 2 चेंडू आणि 1 षटकार. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 1 षटकाराची आवश्यकता. सचिन म्हात्रे टू संकेत. जोर का स्ट्रोक. क्या बात है. And it's a huge and huge and huge.